नमस्कार. TV नेक्स्ट मराठीच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत. कौलव कसबा तारळी आणि कौलव नजीकच्या बर्गेवाडी या ठिकाणून आम्ही आपले संपर्क साधतो आहे. या गावाला पहिल्यांदाच पंचायत समितीचं एक उमेदवारी मिळालेली आहे आणि संवेदनशील असं गाव आहे, सदन असं गाव आहे आणि राजकीय सामाजिक मोठा वारसा आहे. आपण 20 वर्षाहून अधिक या सर्व ह्याच्यात कार्यरत आहात. काय आपला अनुभव आहे? नाव सांगा. मी अण्णाप्पा चौले कौलव गेली 20-25 वर्षे चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ता आहे. आज या ठिकाणी मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता म्हणून या तालुक्यामध्ये काम करतो आहे. ताळले जिल्हा परिषद मतदारसंघ, कौलव पंचायत समिती मतदारसंघ आणि ताळले पंचायत समिती मतदारसंघ या ठिकाणी शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार धनुष्यबाण या चिन्हावर ही निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघामध्ये एक ऐतिहासिक बदल घडणार आहे. या मतदारसंघामध्ये एक ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. त्यामागचं कारण की या जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार प्रकाशराव आंबेडकर साहेब यांच्या या विकास कामाचा झंझावात या मतदारसंघामध्ये निश्चितच या विजयाला कारणीभूत ठरणार आहे. ही निवडणूक एका बाजूला धनरानगेंच्या विरोधात जनशक्तीची ही लढाई आहे आणि यामध्ये निश्चितच जनशक्तीचा विजय होणार आहे. यामध्ये तिळमात्र शंका नाही. आज कौलव पंचायत समिती गणामध्ये एका छोट्या गावाला, बर्गेवाडीसारख्या छोट्या गावाला आंबेडकर साहेबांच्या रूपाने एक प्रतिनिधित्व मिळालं. त्यामध्ये काम करणारा एक बाळासाहेब बर्गे म्हणून संपूर्ण परिसरामध्ये प्रसिद्ध असणारा हा कार्यकर्ता, गोरगरिबांच्या काम करणारा, सर्वसामान्यांच्यामध्ये सुखादुःखामध्ये सहभाग असणारा आणि विशेष म्हणजे त्याचा एक कौतुक करण्यासारखा भाग आहे. तो भोगावती सहकारी साखर कारखान्याचा कामगार आहे. ज्यावेळी या भोगावती सहकारी साखर कारखान्यामध्ये कामगारांच्यावर अन्याय झाला त्यावेळी त्या कामगारांच्या बाजूनं लढणारा, प्रसंगी न्यायालयामध्ये जाऊन त्यांना न्याय मिळवून देणारा अशी एक त्याची ओळख आहे. आणि तो आता निश्चितच मतदानाला 2 दिवस राहिलेले आहेत आणि एकंदरीत बर्गेवाडीला एक पहिल्यांदाच मोठी पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे. काय वातावरण कसं आहे? निश्चितच या मतदारसंघामध्ये, या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक बदल घडणार आहे आणि या ठिकाणी शीतल बाळासाहेब बर्गे या चांगल्या मताने विजय होणार आहेत. बर्गेवाडीसारख्या गावाला, छोट्या गावाला उमेदवारी मिळाल्यामुळं ग्रामस्थांमध्ये एक उत्साह आहे आणि त्याचं नक्कीच शिवसेनेच्या उमेदवार जे आहेत शीतल बळवंत बर्गे या विजयी होतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त होतो आहे. रवींद्रराव कृष्णा बर्गे, आम्ही बर्गेवाडीमध्ये राहतो आहे, पण आम्हाला आंबेडकर साहेबांच्यामुळं आमची बरीच कामं झालेली आहेत. आमच्या मुलगी झाले, पुतण्याचं झाले आणि त्यांचं बरंच मोलाचं सहकार्य आहे. आम्ही ते आमच्याकडं त्यांचं ऋण फेडूच शकत नाही. आता या मतदानाच्या रूपातनं आम्ही त्यांना मदत करून त्यांचं ऋण आम्ही फेडायचा प्रयत्न करणार आहे आणि 100% त्यांना आम्ही मतदान देऊन शिवसेना धनुष्यबाणावर शिक्का मारून दोन्ही उमेदवारांना आम्ही भरघोस मताने निवडून देणार, एवढीच आमच्या अपेक्षा आहे. ठीक आहे. आंबेडकर साहेबांच्या ह्याच्यातून आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावासाठी 2 कोटीचा निधी दिलेला होता. तो आपण खर्च करून आपल्या गावातील कामे पूर्ण करून घेतलेली आहेत आणि त्यांच्या ह्याच्यातून आपल्याला 3 उमेदवार हे केलेले, तगडे उमेदवार दिलेले आहेत. त्यांना आपण विजयी करून, बहुमताने विजयी करून देऊया. आपल्याला लाडक्या बहिणींचा सुद्धा पाठिंबा आहे चांगल्या ह्यानं आणि त्या ह्यानं माझं तरी मत आहे की ते 3ही उमेदवारांना चांगल्या ह्यानं, भरघोस ह्यानं त्यांना यश देऊया आपण. तुकाराम बर्गे परिवार आम्हाला सदा आमच्या ह्याला धावून ते करतोय. आमचं सगळं कामं आमचं चांगलं आहे. याची चांगली होती. बर्ग्यांना उमेदवारी बऱ्याच वर्षानंतर बर्गेवाडीला मिळालेली आहे. बाळासाहेबाच्या पाठीमागे बर्गेवाडी सगळे आहे उभा आणि त्यांना निवडून द्यायचं आम्ही काम करणार आहे. बऱ्याच वर्षानंतर तिकीट त्यांना मिळालं आहे आणि तो धडाडीचा कार्यकर्ता बऱ्याच ठिकाणी उभा राहण्याची त्याची अपेक्षा होती, पण त्यांना तिकीटच वेळेवर मिळालं नाही. या साहेबांच्या कारकिर्दीमुळे तिकीट त्यांना मिळालं चांगल्या पद्धतीने आणि त्यांना भरघोस मताने आम्ही बर्गेवाडी सगळे पाठिंबा देऊन निवडून देणार आहे. ओके. हां, बोला. नाव सांगा. चंद्रकांत बर्गे, बर्गेवाडी. आमच्या बर्गेवाडी छोटं गाव असून सुद्धा आपल्या गावाला आजपर्यंत इतिहासात कधीही तिकीट मिळालेलं नाही आणि हे आज बाळासाहेबच्या किंवा आंबेडकर साहेबांच्यामुळे तिकीट मिळालेलं आहे आणि आम्ही त्याला भरघोस हे प्रतिसाद देणार आणि ही सीट आमची निवडून आणणार. नमस्कार, मी विद्याविनायक चौगले. आंबेडकर साहेबांच्याकडनं जो विकास आपल्या भागात झालेला आहे तसाच जर विकास पुढे चालवायचा असेल तर आता जे
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जे उमेदवार उभे आहेत त्यांना बहुमोल असे आपले मत देऊन विजय करावे हीच माझी नम्र विनंती आहे सगळ्यांना. माझं नाव गणेश कांबळे, राहणार शिरगाव. होऊ वाटलेल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकामध्ये आमदार आंबेडकर साहेबांनी हे जे आता आपल्याला 3 उमेदवार दिलेले आहेत, हे तिन्ही पण उमेदवार आपल्या येणाऱ्या काळामध्ये भरपूर कामं करून देण्यासाठी साहेबांनी दिलेले आहेत आणि सर्व जनतेने त्यांना या येत्या 7 तारखेला भरघोस मताने निवडून देऊन सहकार्य करावे एवढी विनंती करतो. माझे नाव बाबूराव गोविंद राहणार शिरगाव. आत्तापर्यंत नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून 2 कोटीहून अधिक विकास झालेला आहे काय. त्याच पद्धतीनं उमेदवार म्हणून पंचायत समिती कसबा ताळे दीपक बापूसू पाटील आणि कौलव जिल्हा परिषद मतदारसंघाचे शीतल बळवंत बर्गे आणि कसबा ताळे जिल्हा परिषद काय मतदारसंघातून राजश्री अमृता पाटील काय हे अधिकृत उमेदवार असून ते तगडे उमेदवार म्हणायला काही हरकत नाही काय. आणि ह्यांना प्रचंड मताने निवडून द्यावी ही मतदारांना माझी आव्हान आहे. नमस्कार, मी प्रशांत सीताराम पाटील, शिरगाव गावामध्ये साधारण आमदार आंबेडकर साहेबांनी साधारण 2 ते 2.5 कोटी रुपयाची कामं आपल्या निधीतून मंजूर केलेली आहेत. तसंच आपल्या कौलव पंचायत समितीमध्ये शीतल बळवंत बर्गे आणि शिरगाव कसबा ताळे पंचायत समितीमधून दीपक बापूराव पाटील शिरगाव आणि जिल्हा परिषद कसबा ताळे जिल्हा परिषद मतदारसंघातून राजश्री अमृत पाटील यांना भरघोस मताने आपण विजयी करूया. परत एकदा आपल्याला विकास कामं करण्याची संधी यांच्यामार्फत आपल्याला मिळू देत, एवढंच मी या माध्यमातून सांगतो. माझं नाव योगेश दिनकर पवार, राहणार शिरगाव. आंबेडकर साहेबांनी भरपूर असा आपल्या भागाचा शिरगाव गावाचा असा विकासासाठी भरपूर असा निधी वगैरे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आत्ता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून माननीय दीपक पाटील हे कसबा ताळे पंचायत समितीमधून उभा आहेत. तसेच राजश्री अमृत पाटील हे कसबा ताळे जिल्हा परिषद मतदारसंघातून उभे आहेत. दोन्हीही उमेदवार हे तितकेच तुल्यबळ असे आहेत आणि आपल्या 24 तास उपलब्ध राहणारे आहेत. सामान्य माणसाला न्याय देणारे आहेत आणि त्यांना सर्वांना त्या दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी आपण सर्वांनी निवडून द्यावं अशी विनंती करतो. धन्यवाद. कुशा बर्गे, आमच्या बर्गेवाडीत शीतल बर्गे त्याच्याने हे उमेदवार मिळाल्यावर आमचं 100% मतदान आहे बघा. आता उमेदवार शीतल बळवंत बर्गे यांना आपल्या छोट्या गावाला त्यांना तिकीट मिळालं आहे. सर्व गावांनी मिळून त्यांना निवडून द्यायचा असा निर्णय घेतलेला आहे आणि भागातने त्याच्याविषयी चांगले हे आहे आणि आमचं सर्व गाव त्यांच्या पाठीशी आहे. अशोक कृपा बर्गे, बाळासाहेब बर्गेंनी बर्गेवाडी ते सगळे मतदान आहे. पहिल्यांदाच तिकीट मिळालं आहे गावाला, त्यांचे आभार आहे. रामकृष्ण हरी, दीपक पाटील उभा राहिलेले आहे. त्याने बरेच आमची कामं केलेली आहेत. परत त्याच्या पाठीशी आंबेडकर आहे तरी पण जास्त कामं ते करणार असं आम्हाला तरी शाश्वती आहे. मला वाटतं 8 वर्ष झालं माझ्या पोल्ट्रीवर लाईट आली नव्हती, तरी आंबेडकर तिथं येऊन गेल्यानंतर मला वाटतं 3ऱ्या दिवशी तिने डाम टाकून माझ्या पोल्ट्रीला तिने लाईट दिलेली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि राधानगरी तालुक्यामधून कसबा ताळे पंचायत समितीचे उमेदवार त्यांचे गाव शिरगाव आहे. शिरगाव गावातून त्याच्यातून आपण सहोदर दीपक बाबूराव पाटील हे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि एक उत्साहाचं वातावरण सगळं दिसतं. गेली 20 वर्षाहून अधिक काळ आपण सामाजिक कारणात एक मोठं व्यासपीठ तुम्हाला मिळते. मतदारांना आपण सगळीकडं भेटत आहात. कसा एकंदरीत प्रतिसाद आहे? आम्हाला प्रतिसाद चांगला आहे, त्यामुळे काय अडचण येणार नाही. तुमच्याबरोबर पंचायत समिती आणि ह्याचे सुद्धा दोन्ही उमेदवार तगडे आहेत. माझ्यासोबत कौलव पंचायत समिती सौ शीतल बळवंत बर्गे आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार राजश्री अमृत पाटील ह्या पण सोबत आहेत.
आणि आमच्या आम्हा तिघांचेही धनुष्यबाण हे चिन्ह आहे. आणि आत्तापर्यंत कोणावर सभा झाल्या, कसा प्रतिसाद होता काय? आत्तापर्यंत सभा ज्या झाल्या त्याचा प्रतिसाद चांगला मिळालेला आहे, त्यामुळे काय आम्हाला अडचण येणार नाही. आम्ही तिन्ही उमेदवार आमचे विजयी होतील. पालकमंत्री आबिटकर यांनी या परिसरामध्ये विशेष लक्ष दिलेलं आहे. कोणती कामं, विकासाची कामं झालेली काही? त्यांनी बरीच कामं म्हणजे ज्याला मागेल त्याला कामे भरपूर दिलेली आहेत. उदाहरणार्थ रस्ते, तिथून पुढं आपले घाटाची कामं केलेली आहेत. तिथून पुढं आरोग्याची कामं झालेली आहेत. शाळा दुरुस्तीची कामे झालेली आहेत. अशी बरीच कामं झालेली आहेत आणि इथून पुढं पण होतील आणि इथून पाठीमागं पण भरपूर प्रमाणात कामं केलेली आहेत. तिन्ही उमेदवार तुझे विजय निश्चित आहे? होय, तिन्ही उमेदवार आमचे विजयी होतील, यात काय अडचण येणार नाही. आपण एक आव्हान करा सर्व मतदारांना. मी असे आवाहन करतो की कौलो पंचायत समिती उमेदवार सौ शीतल बळवंत बर्गे, जिल्हा परिषदेचे उमेदवार राजश्री अमृत पाटील, तसेच मी स्वतः कसबा तर्डे पंचायत समितीचे उमेदवार म्हणून दीपक बापूराव पाटील निवडणूक लढवत आहे. आमच्या तिघांचे धनुष्यबाण हे चिन्ह आहे. त्या धनुष्यबाणावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजय करावे. तसेच आबिटकर साहेबांच्या माध्यमातून जशी अर्जुन सर आणि आबिटकर सर अशी जी जोडी आहे तशीच आम्हा तिघी भावंडं आम्ही काम करत आहे. आम्ही MSCBची कामं करतो, त्यामुळे आमच्या संपर्कात भरपूर माणसं आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही तिघं पण आम्हाला ह्या उमेदवारासाठी बळ मिळालेलं आहे. तसेच त्या दोन भावांची आम्हाला बळ मिळालेलं आहे आणि इथून पुढं कामं करण्याचा आम्ही भरपूर प्रयत्न करणार, कारण का आबिटकर साहेब मंत्री आहेत, त्यामुळे ते कामाला काही कमी नाहीत. कौलव नजीकच्या राधानगरी तालुक्यातील बर्गेवाडी इथून हा आम्ही आपल्याशी संवाद साधलेला आहे. आमचे सहकारी राहुल यांच्यासह मी राजेंद्र भगवते, TV नेक्स्ट मराठीसाठी हा संवाद साधून या गावाला पहिल्यांदाच शिवसेनेच्या रूपातून एक मोठी उमेदवारी मिळालेली आहे बर्गे परिवाराला. त्यामुळं गावकऱ्यांचा एक उत्साह आहे आणि तो उत्साह आता आगामी मतदानामध्ये परिवर्तित होईल आणि या जिल्हा परिषदेचे आणि पंचायत समितीचे असे तिन्ही उमेदवार शिवसेनेचे विजयी होतील असं पालकमंत्री आबिटकर यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे तो नक्कीच हे मतदार सार करतील असंच एकंदरीत सध्याचं वातावरण आहे. TV नेक्स्ट मराठीसाठी मी राजेंद्र मोकोटे.